खूप महत्वाचं आयोजकांनी आणि प्रायोजकांनी खूप मेहनतीने या स्पर्धेचं आयोजन केलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव्हे तर कोकणातील सर्वात मोठ्या ट्रॉफी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे संपूर्ण स्पर्धा संपूर्ण षटकांची होणं गरजेचं. जाऊया मालवणी केंद्रावर. देव बरा करो गावाल्यानो. मालवणी आकाशवाणीवर तुमचा मनपूर्वक स्वागत. दत्ताधुरी संघाचा कॅप्टन पहिलो चेंडू घेऊन स्टिअर केलो चेंडू थर्ड मॅनच्या दिशेन एकेरी धावेने धावसंख्येची सुरुवात. बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर येता फील्ड करता तोपर्यंत एक रन. सलामीची जोडी विशाल कावले आणि भूषण जाधव. बॉलिंग मार्कवर दत्ताधुरी आणि विकेट किपरच्या भूमिकेत आफ्रिदी. वेंगुर्ला तालुक्याचे हे दोन गुणवान संघ एकमेकांच्या समोर. आरवलीश्वर आरवली आणि सातेरी मातोंड. इनसाइड आउटचो फटको डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या मागे. शेवटच्या क्षणी अडवलेलो चेंडू. 2 धावा अगदी सहज झाले पूर्ण. भूषण जाधवच्या खात्याची झालेली सुरुवात झालेली बोनी त्यानंतर झालेलो ओव्हरथ्रो सुद्धा. एक सुंदर आउटफील्ड असा चॅलेंजिंग आउटफील्ड असा आणि अशा आउटफील्डवर तुमका थ्रो करताना तो आपल्या फिल्डर पर्यंत पोचात ह्याची काळजी घेऊची लागता. एक सुंदर मैदान ज्या मैदानावर येण्याची उत्सुकता वर्षभर लागलेली असता काका. कारण या स्पर्धेमुळे जयतीर प्रीमियर लीग स्पर्धेमुळे माका सुद्धा एक वेगळी ओळख मिळाली. या स्पर्धेत परत एकदा जयतीराच्या कृपेन तो माईक माझ्या हातात दिलो. या मैदानावर कॉमेंट्री करण्याची संधी मिळाली. दत्ताधुरीच्या पहिल्या 2 चेंडूंची सांगता 3 चेंडू आणि 4 धावा. तिसरो चेंडू 2 चेंडू आणि 4 धावा. आखो टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या कपडावरसून बघता बघता चेंडूचा प्रवास. जयतीर षटकार द मॅक्झिमम. तीन चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या डबल फिगर्स 10 रन्सावर. यापूर्वीच्या चेंडूवर झालेली चूक होती आखूट टप्प्याचा चेंडू टाकण्याची. दत्तान ती चूक दुरुस्त केली. थोडस खोलवर टप्प्याचा चेंडू. कारण आखूट टप्प्याच्या चेंडूवर विशाल ज्याची देहयष्टी विशाल त्या विशालचा फटको सुद्धा विशाल आणि धावसंख्या सुद्धा होती विशाल. पहिलो षटकार आणि त्यानंतर आता धावसंख्या स्थिरावली 11 रन्सावर. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने सर्कलचा फायदा उठवताना फटको नो मॅन्स लँड मध्ये. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार. जयतीर चौकार. संदीप किंदेकरचो डीजे मैदानावर घुमताना. आणि संदीप जेव्हा मैदानावर पंच म्हणून असतात तेव्हा सुद्धा मजा असता आणि डीजेच्या रूपात ऑपरेटरच्या भूमिकेत जेव्हा संदीप असतात तेव्हा सुद्धा मजा असता. तर आज ही मजा तुमका अनुभवाक मिळतली. सुटलेलो झेल कवर क्षेत्ररक्षकापासून एक साधो सोपो झेल सुटलो. लाखाचे खाक आणि फिल्डराक पडलेला भॉक. पण या भॉक किती मोठा असताना. कारण अशा खेळाडूक तुम्ही दिलेला जीवदान. भूषण जाधव ज्याका स्लो पॉइझन म्हटलं जातं आरवलीश्वर आरवली संघाचा. आणि हा भॉक मोठा होऊच्या आधी शिवान घेऊचा लागतला. एकेरी धावेनिशी पहिल्या ओव्हरीचा खेळ समाप्त. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ समाप्त. धावसंख्या 16 रन्सावर. 16 फॉर 1. खूप सुंदर सुरुवात. आज एकाच वेळी आरवली आज एकाच वेळी तुळसमध्ये 2 वेगवेगळ्या मैदानावर 2 वेगवेगळे स्पर्धा. पण त्याच वेळी ते 2 संघ कधीही एकमेकांसोबत एकत्र खेळताना खूप कमी दिसले. त्या 2 संघाचे सगळे खेळाडू आज मैदानावर या स्पर्धेसाठी एकत्र येले आणि ते 2 संघ होते विजय केरवाडा आणि सिंहगर्जना केरवाडा. मैदानावर या दोनही संघांची रायवरी बघण्यासारखी असायची. पण त्याच या 2 यशवंत गुणवंत आणि कीर्तिवंत संघाचे खेळाडू मैदानावर पंचांच्या भूमिकेत. गती परिवर्तन आफ्रिदीच्या गोलंदाजीची सुरुवात. गेली अनेक वर्ष मातोंड गावातल्या क्रिकेटपटूंसाठी आदर्श असणारे खेळाडू. गुणवान खेळाडू. उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट यष्टीरक्षक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि आक्रमक फलंदाज. संघासाठी खैच्या आघाडीवर लढण्याची ज्याची ताकद आणि क्षमता असो खेळाडू. दुसऱ्या षटकाची सुरुवात. धावसंख्या एकेरी धावेनिशी 17 रन्सावर.
17. बिनबाद 17 पहिल्या विकेटसाठी भरभक्कम भागीदारी विशाल कावले आणि भूषण जाधवच्या दरम्यान. विशालचा फटको डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग या दोन खेळाडूंच्या दिशेने. एकेरी धावेवर समाधान. ओव्हरथ्रो सांभाळूचे लागतले, कारण या मैदानावर जर तुमचं थ्रो पिचच्या आजूबाजू पडलो तर टप्पो पडल्यानंतर चेंडू खायच्या दिशेने वळतलो त्या सांगणं खूपच कठीण होतला. एकेरी धावसंख्या 18. 5 षटकांचा सामनो आजच्या दिवसातलो दुसरो. पहिल्या सामन्यामध्ये वॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघ देवबाग संघाचा पराभव करून सेमीफायनल मध्ये पोहोचणारो पहिलो संघ. 31,555 पहिला बक्षीस या जयतीर चषकाचा. दुसरा बक्षीस 16,666 आणि बक्षिसापेक्षा चर्चा असा या स्पर्धेतल्या चषकांची. जवळपास 8 फूट उंचीचे चषक. परत एकदा गती परिवर्तन आफ्रिदीचो. 6 फूट उंची असा आफ्रिदीकडे. वेगवान गोलंदाजीसाठी आफ्रिदी प्रसिद्ध असा, पण आफ्रिदीन बघितल्यान पहिल्या ओव्हरमध्ये गतीवर स्वार होणाऱ्या दत्तावर प्रहार झाले चौकार षटकारांचे आणि त्यामुळे थोडीशी सुधारणा करताना वेगावर स्वार होण्यापेक्षा टप्प्यावर जास्त लक्ष केंद्रित करताना आफ्रिदी. 19 धावा 19. विशाल कावले आतापर्यंत 1 षटकार. भूषण जाधव आतापर्यंत 1 चौकार. विशालचो फटको डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर चेंडूच्या मागे सुटलेलो झेल. फक्त 1 रनचावर समाधान. विशालला मिळाला जीवदान. मातोंड संघाचा काय झाला माका कळणार नाही. पहिल्यांदा भूषण जाधवचो झेल सुटलो आणि त्यानंतर विशाल कावलेचो सुद्धा. हे सुटलेले झेल तुमका महत्वाचे ठरतले, महागडे ठरतले. लेलो कॅचेस जीतो मॅचेस, कॅचेस विन द मॅचेस. आणि क्षेत्ररक्षकांका गोलंदाजाचो पाठीराखो म्हटलो जाता. जर या पाठीराख्याने मनासारखी कामगिरी केली तर गोलंदाजांच्या नावाची वाहवा होता, कामाची चर्चा होता आणि कौतुक होता. या 2 क्षेत्ररक्षकांनी पाना पुसली तोंडाक बॉलरच्या. 2 मिळालेली जीवदाना. धावसंख्या या एकेरी धावेनिशी 20 रनचावर 20. लंगॉनच्या दिशेने फटको तर सुंदर. फिल्डरच्या कपडावरसून टांगा पलटी, घोडे फरार. जयतीर प्रीमियर लीग षटकार. काशी परब. 3ऱ्या षटकाची जबाबदारी वैयक्तिक पहिल्या सांघिक, दुसऱ्या षटकात सांघिक, 3ऱ्या षटकात काशी बॉलिंग मार्कवर दिसतलो. 13 ची सरासरी पहिल्या 2 षटकामध्ये. चेंडू निर्धाव. काशीन सुरुवात केली डॉट बॉल सह. डॉट खूप महत्वाचा. निर्धाव चेंडू खूप महत्वाचो. आतापर्यंत 13 चेंडू बघितले, 13 मध्ये फक्त 2 निर्धाव चेंडू. आडव्या हाताचा वापर करताना काशी. फसलेलो फटको शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने. परत एकदा सुटलेलो झेल. आतापर्यंत या इनिंग मध्ये 3रो झेल सुटलो. 3 झेल सुटले गेले. काका काय करूचा लागताला. मातोंडवाल्यांची माका वाटतं थोडीशी ओवाळणी करून घेऊची लागतली. भायला भितूरला काय असत तर बघूचा लागताला. पान पाकळी ठेवून काय नड असत
तर त्याची चौकशी करूची लागतील, पण चौकशी करायची कधी आणि ओळणी करायची कधी? येळ बरो त्याचो खेळ बरो, फक्त 5 षटकांचो सामनो आणि तिसऱ्या आवरीत सुटलेलो तिसरो झेल. 28-28 काशी बॉलिंग मार्कवर तिसरो चेंडू घेऊन पॉइंटच्या कपडावरसून अपर कटचो फटको बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने डीप कव्हर पॉइंटचो फिल्डर येतलो तोपर्यंत शॉर्ट पॉइंटने केलेली फिल्डिंग 2 धावेनीची एका धावेनीची धावसंख्येत हलकेच बदल. धावसंख्या स्थिरावलेली 29-29. पहिल्या ओव्हरीमध्ये तब्बल 16 धावा बघितले. दुसऱ्या ओव्हरीत आफ्रिदीन धावसंख्येचा आलेख थोडस खाली आणलो, सरासरी 10 वर आणली आपल्या ओव्हरीची. 2 षटकात 26 झाले आणि तिसऱ्या ओव्हरीत काशी भूषणचा फटको बॉलरच्या कपडावरसून लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ या दोघांच्या मधसून जयतीर प्रीमियर लीग चौकार. 30 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. भूषण जाधवचो आतापर्यंत हो दुसरो चौकार. एक षटकार. यावेळी कौतुक करण्यासारखं चेंडू. टेनिस क्रिकेटवर बाउन्सर टाकणं थोडासा कठीण, पण या दरम्यान एक अस्तित्वात नसलेलो रन्स चोरण्याच्या नादात विशाल कावले धावबाद होऊन तंबूच्या दिशेने पहिल्या विकेटचा पतन. 33 फॉर 1. असा बॅड बॉईज सावंतवाडी, व्हीएमसी मालवण, प्ले बॉईज मालवण या संघांच्या बरोबर विजय केरवाडा आणि सिंह गर्जना केरवाडा हे दोन संघ जे शिरोडा गावातल्या केरवाडासारख्या एका छोट्याशा गावातून इले, एकाच वाडीतले असल्यामुळे कदाचित या दोघांचा आपापसात तेव्हा त्या काळात तेवढा पटला नाही. कधी कधी आमका प्रश्न पडा की जर सिंहगर्जना आणि विजय केरवाडा या संघातले सगळे खेळाडू जर एकत्र खेळले असते तर महाराष्ट्रातल्या नामवंत संघामध्ये त्याची नोंद झाली असती. पण कालांतरान ह्या स्वप्न सुद्धा पूर्ण झाला. कालांतरान सिंहगर्जना केरवडाचे काही खेळाडू, गुणवंत खेळाडू विजय केरवाडा किंवा विजय केरवाड्याचे खेळाडू आपापसात एकत्र खेळताना दिसले. पण तोपर्यंत क्रिकेटचो जोर थोडस ओसरलेलो होतो. पण जा ह्या महान खेळाडूंका कळला ता आमका कळणं गरजेचा असा. गावाच्या नावासाठी, गावाच्या प्रगतीसाठी आपण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं असा. आणि ती गरज आणि ता एकत्र येणं आपणा केरवड्याच्या या महान खेळाडूंनी करून दाखवलेला असा. या खेळाडूंचा आदर्श ठेवून आपणाक तशी कामगिरी करूची लागतली भविष्यासाठी. चौथ्या दुसऱ्या रनसानीची धावसंख्या स्थिरावली 35 रनसावर. 3 ओव्हरींचो खेळ झालो समाप्त आणि 3 ओव्हरीत आतापर्यंत खेळाचा वैशिष्ट्य विशाल कावलेचो एक षटकार, भूषण जाधवचे 2 चौकार, 1 षटकार आणि दत्ता धुरी, आफ्रिदी तुळसकर आणि काशी परब या तिघांच्या नावावर आतापर्यंत एक एक सुटलेलो झेल तिघांच्या ओव्हरीत. धावसंख्या स्थिरावली 35 रनसावर. 35. बऱ्याच वेळा बोलताना आपण विजय केरवाडाबद्दल खूप जास्त बोलतो. सिंहगर्जना केरवडाबद्दल बोलण्याची संधी कमी मिळतात. पण विठ्ठल माकले, सदा पेडणेकर, नितीन केळुसकर हे सिंहगर्जनाचे काही असे खेळाडू होते की अशा खेळाडूंसमोर उभ्या राहणं बऱ्याच संघांका खूप कठीण वाटायचा. सदाचा तर आणखी एक वैशिष्ट्य होता, सदा टॉस साठी येताना आपल्या झिलाक घेऊन यायचो, त्याच्यासाठी लक होता. असे बरेच गोष्टी या दोन संघांबद्दल बोलण्यासारखे. 35 धावसंख्येवर चौथ्या ओव्हरीची सुरुवात. पहिलो चेंडू फुलटॉस, स्वीपचा फटको डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 रन पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी वळवलेली पावला. 2 धावेनिशी धावसंख्या 37.
बऱ्याच वर्षानंतर काय होईना पण विजय केरबाडा आणि सिंहगर्जनाच्या खेळाडूंका एकत्र बघूक मिळाला. खेळताना नसाना पण पंचगिरी करताना. कव्हरच्या दिशेन एकेरी धावेचो फटको तर असा पण बघता बघता चेंडूचो प्रवास सीमारेषा पार. जयतीर चौकार. स्पोर्टिवन 41 धाबा चौथ्या ओव्हरीत शुभम पहिल्या 2 चेंडूवर 6 धावांचो खर्च. भूषण जाधवचा कौतुकाचा सरळ बॅटने अतिशय सुंदर कॉपी बुक शॉट आतापर्यंत भूषणचे. यावेळी फुलटॉस मिड ऑनच्या दिशेने दत्ताधुरी चेंडूच्या मागे. 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी वळवलेली पावला. जवागल श्रीनाथ बऱ्याच वेळा आपण बघितलेलो बॉलिंग टाकून झाल्यानंतर डीप वर गेल्यानंतर जवागल श्रीनाथ कडून अंडरआर्म थ्रो यायचे आणि ह्या प्रतिस्पर्धी संघात माहिती असायचा श्रीनाथकडे चेंडू खेळल्यानंतर बॅटर 2 धाव्यांसाठी पावला वळवायचे. नेमकी ती चूक डीप स्क्वेअर लेग आणि मिड ऑनच्या दिशेने हे फिल्डरांचे थ्रो थोडेसे येताना कठीण. एकेरी धावेवर समाधान शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने. धावसंख्या चौक्याचो डबल गेम 44 रन्सावर. या आधीचो सामना बघितला देवबाग संघाविरुद्ध बॉथम वॉरियर संघान 52 धावांचा लक्ष ठेवला आणि 5 षटकात या 52 धावांचा बचाव करून सेमीफायनल मध्ये प्रवेश केलो. अरवली संघ 5 धावांची पेनल्टी तुमच्याकडे असा त्याचा विचार करून तुमका त्या अनुषंगान धावसंख्या उभारूची लागतली. एकेरी धावेनिशी धावसंख्या 45 चौथ्या षटकाची जबाबदारी घेऊन शुभम बॉलिंग मार्कवर पहिल्या 3 षटकात तीनही बॉलरांच्या बॉलिंगवर एक एक झेल सुटलो पण या षटकात अजूनही शेवटचा चेंडू बाकी असा. बघूया शुभम बाद करण्याची संधी तयार करता आणि मातोंड संघाचे फिल्डर या संधीचा काय करतात. सुंदर फटको मिडाऊनच्या दिशेने दत्ता परत एकदा चेंडूच्या मागे. दत्ताचो अंडरआर्म थ्रो येतलो या बॅट्समनला आधीच माहिती होता आणि त्यामुळे 2 धावा अगदी सहज झालेले पूर्ण. या 2 धावेनिशी चौथ्या षटकाचो खेळ समाप्त. धावसंख्या 47. शेवटचे 6 चेंडू बाकी. जयतीर त्या ग्राउंडावर सातेरी मातोंड आणि आरवली आमच्या कोकणात वेगवेगळे चालीरीती पाळले जातात आणि मातोंड आणि आरवली या गावात सुद्धा वेगवेगळे चालीरीती असतात. मातोंडमध्ये जर तुम्ही गेलात तर तुमका चायचा दुकान दिसाचा नाही आणि आरवलीमध्ये जर तुम्ही गेलात तर तुमका फणसाचा फर्निचर दिसाचा नाही. वेगवेगळ्या गावांच्या आमच्या कोकणातली ही वेगवेगळी वैशिष्ट्य आणि ही वैशिष्ट्य घेऊन नटलेले हे 2 निसरम्य गावचे संघ मैदानावर सातेरी मातोंड आरवली. शेवटच्या षटकाची जबाबदारी. पहिलो चेंडू अति वेगवान काशी परब. ज्या काशीन एका षटकात आतापर्यंत या इनिंग मधले सगळ्यात कमी रन दिले ते होते 9. त्या काशीवर जबाबदारी. दुसऱ्या ओव्हरीची दुसरं चेंडू घेऊन काशी. खराब चेंडू होतो. त्या खराब चेंडूवर एक सुंदर फटको डीप फाईन लेगच्या दिशेने जयतीर चौकार आणि या चौकार निश्चित धाव संख्या अर्धशतका पार. 51 रनसार. 51 धावा शेवटचे 4 चेंडू बाकी. पहिल्या ओव्हरमध्ये काशीने एक सुंदर टप्पो धरलेलो अप स्टंपच्या बाहेर. यावेळी 2ही चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. यावेळी प्लेड ऑन बॅटची कड घेऊन चेंडू त्रिफळ उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉय. हटक्यार बॉट जाग्यार पलटी.
विनय जाधव माघारी परतलो एका चौकारानिशी आपल्या वैयक्तिक 7 रन्सावर आणि विनयची जागा घेण्यासाठी मैदानावर प्रणय बागकर. शेवटचे 3 चेंडू बाकी. ज्या काशीन पहिल्या ओव्हरमध्ये दिशा टप्पो वेग याच्यावर नियंत्रण राखला. या ओव्हरमध्ये 2 चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. यष्ट्यांच्या मागून आफ्रिदीचा मार्गदर्शन आणि त्या मार्गदर्शनानुसार काशीचो चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. गती परिवर्तन होता. थोडस स्लोअर वन चेंडू, मनगटाचा वापर, बोटांचा वापर आणि हे चेंडू बॅट मिडल न होता बॅटच्या हरेक लागान यष्ट्यांवर इलेलो, स्टंप्सवर इलेलो. 51 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 3 चेंडू बाकी. डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग असे 2 खेळाडू फक्त बघित रवतले, कारण पहिल्या टप्प्यानंतर चेंडू गडग्या पार जयतीर चौकार. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 रन तर अगदी सहज मिळतलो. एकाच रनसावर समाधान, कारण भूषण एका बाजून सेट असणारो बॅटर. शेवटचो 1 चेंडू भूषणसाठी शिल्लक असा. काशीच्या या ओव्हरीचा इक्वेशन बघितला तर 1 चेंडू डॉट, त्यानंतर चौकार, पुढचो डॉट विकेट, पुढचो चौकार. या चेंडूवर सिंगल. बघूया शेवटच्या चेंडूवर काशी काय करता. 1 चेंडू, धावसंख्या अब तक 56, 56. पेनल्टीचे 5 रन ह्याच्यातून वजा होतले. शेवटचो चेंडू भूषण जाधवसाठी. बॅटची कड लगान चेंडू आफ्रिदी बीट करून शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने एकेरी धाव. शेवटच्या चेंडूवर फलंदाज धावबाद. समाप्त. उशीर राहिलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आरसीसी देऊळवाडा आयोजित जयतीर प्रीमियर लीग 2024 सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासातले सगळ्यात मोठे ट्रॉफी या स्पर्धेच्या निमित्तान जवळपास 8 फूट आणि 7.5 फुटापेक्षा उंच असणारे कोकणातले हे सगळ्यात उंच उंच ट्रॉफी या स्पर्धेत. अशा स्पर्धेत क्वार्टर फायनलचो आज पहिलो सामनो झालो. बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघान देवबाग संघाचा पराभव करून सेमीफायनल मध्ये जागा बनवली. दुसरो सामनो थोडस उशिरा चालू झालो. 5 धावांची पेनल्टी होती आरवलीश्वर अरवली संघात. त्यानंतर टॉस हरल्यानंतर अरवली संघान 5 षटकामध्ये धावा जमवले 57. सातेरी मातोंड संघासमोर विजयाचा लक्ष्य 5 धावांची पेनल्टी वजा करून 53 धावांची. 5 षटकामध्ये हे 53 धावा. पाच षटकामध्ये 53 धावांचं लक्ष्य आणि या 53 धावांचं लक्ष्य सातेरी मातोंड संघ पार करता की अरवली संघ या 52 धावांचा बचाव करता, या सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदलणारा आवाज आमचे जवळचे मित्रवर्य मॅन फ्रॉम होडावडा काका सावंत. धन्यवाद बादल. बादल, आज खरं तर मातृदिन. स्वामी तिन्ही जगाचा आई विना अभिकार याचं म्हटलं जातं आणि आज मातृदिन आहे बादल. या मातृदिनाच्या सर्वांनाच, कारण आईशिवाय इथं कोणीही जन्माला आले नाही. ज्याला आई आहे तोच या जगामध्ये येऊ शकतो. त्या आईचं थोरवी, त्या आईचं मातृत्व, आईची काळजी, असं बऱ्याच प्रवचनकारांकडून आपण बादल ऐकतो की या आपल्या घरामध्ये
आपली अतिशय आतुरतेनं वाट बघणारे अनेक असतात. बायको वाट बघते, मुलं वाट बघतात, मित्र वाट बघू शकतो, बहीण वाट बघते. इतर कोणीही कुठलंही नातं जे वाट आपली बघतं, त्यामागे काही ना काही त्यांचा हेतू किंवा स्वार्थ असतो किंवा काही ना काही त्यांची मागणी असते, एक्स्पेक्टेशन असतं, अपेक्षा असते. मात्र एकमेव असं नातं जे कुठच्याही अपेक्षेशिवाय, जे कुठल्याही स्वार्थाशिवाय आपली घरामध्ये वाट बघतं, ती म्हणजे आपली आई. तुम्ही कितीही वाजता घरात या, आपली आई आवर्जून जागी राहून आपली वाट बघत असते आणि जेव्हा आई जाते ना, तेव्हा ते घर खऱ्या अर्थानं आपल्यासाठी वाट बघणारं कोणी नाही असं पोरकं होतं. एवढं आईची थोरवी, एवढं आईचं महात्म्य आहे. आज मातृदिन, या मातृदिनाच्या निमित्तानं आपण तमाम क्रीडाप्रेमींना, सर्व रसिक श्रोत्यांना पुन्हा एकदा मनापासून मातृदिनाच्या शुभेच्छा. आई थोर तुझे उपकार असं म्हटलं जातं आणि खरं तर स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असंही म्हटलं जातं. तर तुम्ही कितीही संपत्ती, कितीही ऐश्वर्य, कितीही प्रसिद्धी प्राप्त करा. ती बघायला जर आई नसेल तर तिथं कवडीमोल असं मोल आहे. या आईला वंदन करून या सामन्यामध्ये आदरणीय बादल चौधरी सर इथं उपस्थित होते. विजयाचं लक्ष्य 53 धावा. इसी बीच मैच की तरफ वापस चलते हैं। इशारा हमारी तरफ आता हुआ नाना नाइक का और प्रारंभिक गेंद लेकर विनय चले दत्ता के लिए। बेहतरीन स्ट्रोक, पहली गेंद पर रिवर्स से फुलर लेन की गेंद मिली, बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई ये गेंद और पॉइंट बाउंड्री लाइन को चूमते हुए यहाँ दत्ता धुरी का वो फेवरेट शॉट उनको 4 रन प्रदान करता हुआ। हल्की सी ओवर पिच गेंद मिली, ब्लॉक होल कर फिर एक बार उसी की कोशिश की, लेकिन बल्ले और गेंद का यहाँ संपर्क सही से हुआ नहीं और एक रन जुड़ता हुआ रन संख्या पहुंची 5 पर 2 गेंदों की समाप्ति के बाद 53 रनों का पीछा करते हुए यहाँ खूबसूरत शुरुआत है ये। 2 गेंदों की समाप्ति के बाद 5 रन, जीत का लक्ष्य निर्धारित 5 ओवर्स में 30 गेंदों में सिर्फ 15 रन। फिर एक बार वापस चलेंगे गेंदबाज की तरफ, बेहतरीन वापसी, अच्छी गेंद सिद्धेश गाड़ी अपना खाता खोलते हुए स्टीयर के इस गेंद को हल्के से एक्स्ट्रा कवर पर 30 सर्कल के अंदर जब तक फील्ड होती, यहाँ एक रन लेने का आसान मौका, इस एक रन के बदौलत रन संख्या पहुंची है एक छक्के पर स्कोर बोर्ड पर। 6 फॉर द लॉस ऑफ नो विकेट आफ्टर 3 बॉल्स। चेतीज ऑन कह देने वाला ये मुकाबला, ये पहला स्ट्रोक दत्ता धुरी का, इस फेवरेट शॉट। और बहुत बार हमने देखा दत्ता इस शॉट को बहुत अच्छी तरह से अंजाम देते हैं। अच्छी गेंद स्टीयर किया इस गेंद को पॉइंट की तरफ जब तक फील्ड हो जाती और एक रन का मौका। हर एक गेंद, हर एक ओवर में एक बड़ा स्ट्रोक आया और उसके बाद हर एक गेंद पर अगर रन बन जाए तो बादल आसानी के साथ चेजिंग बहुत आसान हो जाता है। और वही दिखाते हुए यहाँ दोनों बल्लेबाज, सिद्धेश घाड़ी को आखिर तक रुकना पड़ेगा। इज अ ग्रेट बैट्समैन। बबलू बबलू कुबल जी यहाँ उपस्थित होते हुए तहे दिल से आपका स्वागत बबलू जी। Yes. खूबसूरत खूबसूरत स्ट्रोक, डीप एक्स्ट्रा कवर को चुना यहाँ सिद्धेश घाड़ी के बल्ले से निकलता हुआ ये स्ट्रोक, अच्छी तरह से इस गेंद को रोका, आखिरकार ओवर थ्रो हुआ और 3 आसान रन। दूसरा ओवर थ्रो भी हुआ था भूषण का, लेकिन अच्छा बैकअप हुआ और इसके साथ इस 3 रनों के बदौलत रन संख्या पहुंची है 10 रनों पर, दोहरी रन संख्या में। ये खूबसूरत है। क्रिकेट में कभी कभार अजीबोगरीब किस्से घटते हैं, कभी कभार बहुत फनी मोमेंट्स भी देखने को मिलते हैं। यहाँ एक ओवर थ्रो हुआ, उसके बाद दोनों खिलाड़ी तब बीच में थे मैदान में, अगर थ्रो सही होता तो प्रॉब्लम हो जाता, लेकिन उसके बाद जो भूषण ने थ्रो लगाया वो भी स्लिप में थ्रो किया गया। बबलू कुबल हमारे साथ यहाँ उपस्थित होते हुए और प्रकाश पड़गांवकर सर और बबलू कुबल बहुत सारे टूर्नामेंट्स में आपको दिखाई देंगे। अच्छी गेंद, इस गेंद को खेलना चाहते थे लेकिन अंपायर का हमारी तरफ इशारा आता हुआ कि आईसीसी रूल 25 के तहत
ये गेंद बल्लेबाज के लिए खेलने लायक नहीं थी। नॉट रिचेबल फॉर द बैट्समैन, इट इज कॉल्ड वाइड। लेग स्टंप को छोड़कर जाने वाली गेंद। अतिरिक्त रन से रन संख्या बढ़ती हुई। स्मॉलेस्ट नेल्सन पर थोड़ा सा संभल कर खेलने की जरूरत। ये गेंद खूबसूरत गेंद, लेकिन फिर एक बार वाइड का इशारा। हालांकि यहाँ स्टांस था दत्ता का। विनय वही पूछ रहे, वो रिवर्सिव खेलना चाहते थे, तो ये वाइड कैसे, ऐसा उनका मानना। लेकिन अंपायर के मन में संदेह कि ये गेंद और बहुत बाहर थी लेग स्टंप के, और इसी कारण इसको वाइड करार दिया। नॉट प्लेबल फॉर द बैट्समैन। आईसीसी के जो क्रिकेट के जो रूल्स है उसके तहत 25 के तहत वाइड, जिसमें जिसकी व्याख्या बताई गई है, उसके तहत ये वाइड दिया गया। विनय फिर एक बार चले, ये गेंद अच्छी गेंद, फिर एक बार ठीक से बल्ले पर चढ़ी नहीं। तो दत्ता ऐसे खेल रहे जैसे वो लेफ्ट हैंडेड बल्लेबाज है। हर एक गेंद पर रिवर्सिव का प्रयास हो रहा है। इस एक रन के बदल रन संख्या पहुंची 13 पर। और पहले प्रारंभिक बहुत अहम मैंडेटरी पावर प्ले ओवर की समाप्ति हुई। इस ओवर की समाप्ति के बाद 53 रनों का पीछा करते हुए रन संख्या बनी है सातरी माथोन की 13 रन। गोपाल भट्टा यहाँ उपस्थित होते हुए तहे दिल से आपका स्वागत। जय। बबलू कुबल सर, त्याचप्रमाणे प्रकाश पाडगावकर सर यांना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अनेक स्पर्धांमध्ये क्रिकेटचे इतके प्रेमी आहेत आणि कुठल्याही खेळाडूला अगदी हक्कानं एखादा सल्ला द्यायची त्यांच्याकडे कुवत आहे. बरीच आणि सर्व खेळाडू त्यांना एवढा मान देतात. दोघांचे मनापासून या स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत. जयतीर प्रीमियर लीग एका वेगळ्या उंचीवर वेगळ्या प्रकारे यावर्षी संपन्न होते. पहिली गाव मर्यादित लीग पद्धतीची असणारी स्पर्धा आता संपूर्ण जिल्हाभर आपली व्याप्ती वाढवते. जेपीएल 2024। स्पीड गन बाबा बाकर चले गेंदबाजी के लिए, दूसरा ओवर लेकर उनके सामने दत्ता अधूरी। पहली गेंद फुल लेंथ की बहुत बेहतरीन गेंद, लोअर फुल टॉस पर इस गेंद को ड्राइव किया जब तक फील्ड की जाती। एक रन लेने का मौका था, रन संख्या पहुंची 14 रनों पर। 14 फॉर लॉस ऑफ नो विकेट। 53 रनों का पीछा यहाँ चल रहा है। 5 ओवर का यह मुकाबला है, सभी दर्शक ध्यान रखें। दूसरा ओवर मुकम्मल, दूसरे ओवर की दूसरी गेंद लेकर स्पीड गन बाबा बाकर अपने बॉलिंग मार्ग से चलेंगे। अच्छी गेंद, सिद्धेश का बेहतरीन स्ट्रोक, अपिश खेला गया ड्राइव, लेकिन फिर भी वहां कोई खिलाड़ी मौजूद नहीं था, जिसके कारण 30 सर्कल को बहुत अच्छी तरीके से इस शॉट से क्लियर किया था। एक रन सिद्धेश गाड़ी का वहां रुकना बहुत जरूरी, मैं पहले से बोल रहा हूं, क्योंकि इस टीम की दारोमदार आजकल वो बहुत बखूबी से संभालते हैं, अपनी टीम की नैया पार लगाते हैं। इसके बाद आने वाले जो ओवर से वो भी बहुत अहम ओवर है। बाबा बक्कर है, उनके बाद विशाल है। ठीक तरह से बल्ले पर फिर एक बार चढ़ी नहीं, एक रन निश्चित रूप से यहाँ दूसरे की शायद गुंजाइश नहीं। अच्छी फील्डिंग, ऋषि कुडव भी आएंगे शायद गेंदबाजी के लिए, विशाल कावले आएंगे। तो गेंदबाजी बहुत बेहतरीन है आरएल शराल टीम के पास। बाबा बक्कर बहुत खूबसूरत गेंदबाजी करते हैं, ऋषि कुडव करते हैं, विशाल कावले बहुत करीबी से अच्छी गेंदबाजी करते हैं। अगली गेंद लेकर सिद्धेश के लिए गेंद, अच्छा स्ट्रोक और ये 6 रन। डीप मिड विकेट को यहां चुना, बहुत खूबसूरत। इसी गेंद की तलाश में थे सिद्धेश, और ये बहुत झंझनाता जयतीर प्रीमियर लीग का छक्का। पूछी गई, लेकिन बहुत कठिन क्या चाहिए, और ये क्या छुट्टा हुआ, और यहां रनआउट का खतरा, लेकिन सुरक्षित अपने क्रीज में जीवन दान मिलता हुआ। पिछले इनिंग में हमने देखा बहुत सारे जीवन दान मिले, वामन कावले को 2 जीवन दान मिले, भूषण को 1 जीवन दान मिला,
यहां भी एक जीवनदान मिलता हुआ। आजकल बादल ये जो कैच छूटते हैं उसका प्रमुख कारण यह है कि प्रैक्टिस में जब ये सभी खिलाड़ी उतरते हैं शाम को मैदान में तो बल्लेबाज और गेंदबाजी पर ध्यान देते हैं, लेकिन फील्ड में जब होते हैं तो ज्यादातर मोबाइल में। तो ये बहुत फर्क पड़ता है आपको फील्ड फील्ड का जो दशा आजकल देखने को मिला। एक बार ये बड़ा स्ट्रोक लेने की कोशिश, बल्ले और गेंद का संपर्क हुआ नहीं और इसके साथ ये ओवर की समाप्ति हुई। 2 ओवर 12 गेंदों में अब तक आए हैं 53 रनों का पीछा करते हुए 2 दर्जन रन, 24 रन स्कोर बोर्ड पर चढ़े। अभी भी 18 गेंदें शेष है और जीत का लक्ष्य है 29 रन। 18 गेंदे और 29 रन। पहली गेंद, अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, लेकिन क्या खिलाड़ी वहां, भूषण जाधव। और इसी के साथ एक पारी समाप्त होती हुई दत्ता धुरी आउट होकर डगआउट में वापस आएंगे। माथुर टीम के पास बहुत तगड़ी बल्लेबाजी है। 18 गेंदे 29 रन, यह है स्कोर। अब 17 गेंदे और 29 रन, यह है इक्वेशन इस मैच को जीतने का। हमारे साथ यहाँ उपस्थित बादल चौधरी, उनके साथ समीर पांडरे भी सर है। समीर पांडरे सर, आपसे भी विनती है आप यहाँ पैवेलियन में पधारे। और इस मैच को अगर हमारे मित्र नितिन गोलतकर देख रहे हो, बादल और हम उनकी बहुत तहे दिल से याद यहाँ निश्चित रूप से कर रहे हैं। थैंक यू डीजे। राज पाटकर इज द न्यू बैट्समैन। ये भी एक बहुत बेहतरीन बल्लेबाज, जिन्होंने कल जो छक्का लगाया था बादल, परसों, स्ट्रेट बैट के साथ बहुत खूबसूरत लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। इतना सही टाइमिंग था उस गेंद को, ज्यादा जोर से मारा नहीं, लेकिन क्या खूबसूरत टाइमिंग। विनय को सफलता मिली। दत्ता इस गेंद को आउटसाइड द ऑफ स्टंप, जो नेचुरल कट होता है लेफ्ट आर्म गेंदबाज का, उसे खींचने की कोशिश की। अच्छी गेंद, अपिश खेला, यहाँ नीचे खिलाड़ी नहीं है तो 1 रन निश्चित रूप से अपना खाता खोलते हुए दूसरे की कोशिश। और दोनों फ्रेश लेग्स है, युवा बल्लेबाज दोनों मैदान में। सिद्धेश थोड़े से थके हुए थे, लेकिन पानी के साथ थोड़े से यहाँ फ्रेश होते हुए। कल शाम थोड़ी सी हल्की सी बूंदाबूंदी, आयोजक थे उनके मन में थोड़ा संदेह कि मैच हो गया नहीं। खराब गेंद, पॉइंट की तरफ गेंद को खेला, दुर्भाग्यवश गेंद रोकी। दूसरे की कोशिश फिर एक बार होगी, आसानी के साथ दूसरा रन। तीसरे की कोशिश नहीं होनी चाहिए, क्योंकि यहाँ एक्सीडेंटल डेथ नहीं होनी चाहिए। ये जो रन आउट के जो विकेट्स होते हैं वो बहुत इंपैक्ट डालते हैं उस मैच के, वो जो पूरा डिसीजन होता है इस मैच का। क्योंकि रनआउट का विकेट आप खामखा अगर गंवाते हैं, टीम बहुत खतरे में आ जाती है। और दैट इज द एक्सीडेंटल डेथ, हम हमेशा कहते हैं। कोई जरूरत नहीं है, आपके बल्ले में वो ताकत है। अच्छी गेंद, अच्छी गेंद, और बीच में शायद पाए गए, लॉक होल में फेंकी गई यॉर्कर लेन की ये गेंद थी। अंपायर के मन में कोई संदेह नहीं, लेग बिफोर विकेट पाए गए। सुबह की मैच में दर्शन बांधेकर और इस मैच में यहाँ राज पाटकर अपनी टीम के लिए ज्यादा कुछ कर नहीं पाए। प्लीज।
नए बल्लेबाज गए शुभम परब। अच्छी गेंद, दो बेहतरीन गेंदें डाली। पहली गेंद पर विकेट दत्ता धुरी का, चौथी गेंद पर विकेट राज पाटकर का। अच्छी गेंद, फिर एक बार बल्ले पर गेंद लगी, यहां खतरा हो सकता है। तो लगातार ये बेहतरीन ओवर घटता हुआ, ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या है थोड़ी सी अलग। ऋषिकुड़ो गेंदबाजी के लिए आते हुए, मेरे ख्याल से ये ओवर विशाल कावले को डालना चाहिए था, लेकिन वो विशाल, थोड़ा सा उनके टीम मेट्स में कुछ बातचीत हुई। विशाल हमारी तरफ थोड़े से आते हुए, गली में फील्ड करते हुए, ऋषिकुड़ो आते हुए, एक बेहतरीन गेंदबाज ऋषिकुड़ो भी, हवा भागकर ऋषिकुड़ो, विनय और विशाल, क्या खूबसूरत गेंदबाजी ट्रूप है ये। बहुत बेहतरीन गेंदबाज, सटीक गेंदबाजी, लेकिन अच्छी बल्लेबाजी अब तक देखने को मिली। अब 12 गेंदे 25 रन, यह है इक्वेशन। लगभग 12.5 रन प्रति ओवर का यह औसत। और इस मैच में कौन सी टीम हावी रहेगी, इसके बाद होने वाला मुकाबला, दोनों टीम के कप्तान यहाँ पैवेलियन के सामने उपस्थित हो। ऋषि कुड़व, चौथे ओवर की पहली गेंद सिद्धेश के लिए, ऊपर उठी गेंद, नीचे खिलाड़ी, और ये बहुत अहम कैच जिसको मुकम्मल किया। पहली गेंद पर कोशिश की जरूरत नहीं थी, लेकिन ऐसा होता नहीं। ये बहुत बड़ा विकेट है आरोली टीम के लिए, बहुत बड़ा विकेट, क्योंकि ये पूरा मैच अपने बलबूते पर घुमाने की ताकत रखने वाला बल्लेबाज डगआउट में वापस आता हुआ, और उनकी जगह लेने के लिए एक तगड़ा बल्लेबाज मैदान में जाता हुआ, द बेस्ट ऑलराउंडर मिस्टर काशी परब। चार स्ट्रोक, 6 रन, व्हाट अ हिट दैट वाज। डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए गेंदबाज के स्पीड का यहां पूरी तरह से फायदा उठाते हुए काशी परब, व्हाट अ हिट। आयोजकों से विनती है, टॉस कर लिया जाए यहां, नई गेंदें दी जाएगी दोनों टीमों के लिए।
5 ओवर का मुकाबला रहेगा। टॉस के लिए यहाँ प्रसाद जी आते हुए। अच्छी गेंद इस मरतबा आउटसाइड द ऑफ स्टंप, इस गेंद को घुमाया, बाहर की तरफ ले गए और ये टॉस होता हुआ राजाराम वॉरियर्स वर्सेस ऋषि कुडो फिर एक बार बेहतरीन गेंदबाजी करते हुए 9 गेंदे। अच्छी गेंद ठीक तरह से बल्ले पर चढ़ी नहीं, लेकिन 2 रन लेने का मौका आसानी के साथ हो सकता है यहाँ। काशी 2 रन लेने चाहिए थे, यहाँ निश्चित रूप से 2 थे या 3 हो सकते थे, लेकिन वामन कावले थोड़े से वहां ऑफ बैलेंस होते हुए, थोड़े से ऑफ बैलेंस हुए वामन। राजाराम वॉरियर्स या वन द टॉस, अपना फैसला जल्द से जल्द सुनाए। वामन जी उठिए, संभल कर थोड़ा, क्योंकि थोड़ा सा आउटफिट खराब है, अपने आप को संभालिए। इस तपती गर्मी में हर एक खिलाड़ी से विनती है, आप हमारे लिए बहुमूल्य है, अपनी फैमिली के लिए बहुमूल्य है, तो अगर थोड़ा सा भी कुछ आपको तकलीफ लगे तो बाहर आ जाइए प्लीज, हमें सूचित कीजिए। रुचि कुडो बेहतरीन गेंदबाजी, फिर एक बार इस गेंद पर 2 रन आए मात्र। अच्छा स्ट्रोक, 6 रन, डीप मिड विकेट बाउंड लाइन के बाहर। ऋषि कुडो को सेटल नहीं होने देना चाहते, थोड़े से आगे आए इस मर्तबा, स्टेप आउट किया और इस 6 रन के बदौलत रन संख्या पहुंचाई 42 रनों पर। अभी भी 11 रन चाहिए जीतने के लिए और इस ओवर की आखिरी गेंद शेष है। 11 रन चाहिए ऋषि कुडो। 7 गेंदे 11 रन, यह है इक्वेशन। काशी परब इज अ ग्रेट हिटर, तगड़े खिलाड़ी है। आखिरी गेंद, क्या होगा इस गेंद पर? अच्छी गेंद, शायद दूरी मिली नहीं और यहां काशी आउट होकर पैविलियन वापस लौटे और मैच फंस गया। 6 गेंदे और 11 रन, 6 गेंदे और कड़ा संघर्ष। जीतने वाली टीम इस टूर्नामेंट में रहेगी, हारने वाली टीम यहां से बाहर जाना पड़ेगा। ये बहुत अच्छे शब्दों में बादल जी बात में बताएंगे। 6 गेंदे 11 रन और गेंदबाजी के लिए बहुत अच्छे गेंदबाज विशाल कावले। विशाल है इस क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट में बहुत बड़ा नाम है ये विशाल। क्या यहां सामने शुभम, नॉन स्ट्राइक एंड पर अफरीदी, 6 गेंदे 11 रन। अगर वो छक्का लग जाता, थोड़ी सी आड़ी गेंद जाती तो छक्का निश्चित था। पहली गेंद खराब गेंद थी, वाइड थी, लगभग 1 रन आसानी के साथ। 10 रन चाहिए अब। खराब गेंद थी, बहुत बाहर। जिस गेंद पर अगर दत्ता होते तो रिवर्स स्विप का एक बेहतरीन छक्का देखने को मिलता, लेकिन ऐसा कभी कभार होता नहीं है। 5 गेंदे 10 रन, 5 गेंदे 10 रन। मातोन टीम यहां थोड़ी सी विशाल कावले गेंदबाजी करते हुए। अफरीदी स्ट्राइक पर, अब यहां से गेंद जाया नहीं होनी चाहिए, डॉट नहीं निकलनी चाहिए। 5 गेंदे 10 रन, बहुत कड़ा संघर्ष यहां। उसके बाद होने वाला मुकाबला भी बहुत अच्छा। आफरीदी ठीक तरह से बल्ले पर गेंद चढ़ी नहीं, 1 रन निश्चित रूप से, मात्र 1 रन। 4 गेंदे 9 रन। शुभम अब
तक अच्छा स्ट्राइक कर नहीं पाए हैं, एक भी बड़ा स्ट्रोक नहीं लाया है। अब इन 4 गेंदों पर करो या मरो की स्थिति है ये। 4 गेंदे 9 रन। ये कम रन जब भी रह जाते हैं बादल, बहुत कठिनाई होती है। हमने कल देखा एक में एक नहीं आया था और 21 रन लगाए थे, इस ओवर में 22 रन चाहिए थे, 21 रन आए लेकिन आखिर गेंद पर रन नहीं आया था। ये गेंद फिर एक बार अच्छी गेंदबाजी, आउटसाइड द ऑफ स्टंप खिलाने की कोशिश, क्योंकि आउटसाइड ऑफ स्टंप खेलने वाले तीनों खिलाड़ी यहां डगआउट में वापस आए हैं। अब 3 गेंदे जीतने के लिए 8 रन। अगर यहाँ राज पाटकर होते, अगर यहाँ सिद्धेश घाड़ी होते, इन गेंदों का हश्र निश्चित रूप से 4 या 6 रनों के लिए ऑफ साइड बाउंड्री लाइन पर होता, लेकिन ऐसा हुआ नहीं। 3 गेंदे 8 रन। एक बड़ा स्ट्रोक चाहिए था, लेकिन विशाल कावले, क्या खूबसूरत गेंदबाजी है ये क्या खराब रणनीति। या 2 रन तो आने चाहिए थे, लेकिन ऐसा होगा नहीं शायद। दूसरा रन, तीसरा भी यहां आ सकता था, लेकिन एक अच्छा बड़ा स्ट्रोक चाहिए। अब 2 गेंदे और जीतने के लिए 6 रन। 2 गेंदे 6 रन। ऑफ साइड को खेलने वाले बहुत अच्छे बल्लेबाज जब डगआउट में वापस आए, अफरीदी के लिए बहुत तकलीफ होती हुई, लेकिन अगर दत्ता होते तो यहाँ रिवर्स स्वीप के छक्के भी देखने को मिलते। यहाँ बल्ला शायद बदला जा रहा है। काशी परब मैदान में जाते हुए कुछ बातचीत तो होगी। ये करो या मरो वाला मैच है ये। अगर इस मैच को, इस टूर्नामेंट में, एक बहुत बड़े टूर्नामेंट में अभिजीत रहना चाहते हैं, तो दोनों टीमों के लिए करो या मरो की स्थिति। 2 गेंदे 6 रन। अफरीदी। 2 गेंदे 6 रन, यह है इक्वेशन इस मैच को जीतने का। फील्ड सजाई गई है। आखिरी आखिरी 2 गेंदों का खेल, इस इनिंग का शेष। वामन कावले, इनको पिछली आखिरी ओवर के लिए क्यों रखा गया, ये दिखाते हुए। अच्छा स्ट्रोक, शायद 6 रन। What a hit that was! और मातोन टीम इस मैच को जीतती हुई। हल्की सी लूज बॉल थी ये, स्लोअर वन करने की कोशिश, और ये 5 रनों की जो पेनल्टी थी, वो क्या काम करती है। What a hit that was! अब